कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींसाठी वन्यजीव विभागाकडून एक अनोखी संधी मिळणार आहे। 1 मेच्या बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात विशेष मचाण निरीक्षण मोहीम होणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार आणि वनक्षेत्रपाल आर.डी. घुणकेकर यांनी दिली। बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चांदण्यांचा सुंदर प्रकाश असतो। रात्रीच्या चांदण्यात वन्यजीवांचा वावर पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो। यंदा 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे। अशावेळी राधानगरी अभयारण्यात 24 मचाण उभारण्यात येणार आहेत, तर 14 मचाण दाजीपूर अभयारण्यात उभारलेले आहेत। तिथून निसर्ग प्रेमींना आणि वन्यजीव अभ्यासकांना रात्रीच्या वेळी जंगलातील वन्य प्राण्यांचा वावर पाहता येईल। 1 मे रोजी दुपारनंतर नागरिकांना अभयारण्यातील मचाणांवर प्रवेश दिला जाईल। त्यानंतर संपूर्ण रात्र ते जंगलात थांबून वन्यजीवांचं निरीक्षण करतील आणि 2 मे रोजी सकाळी अभयारण्यातून बाहेर पडतील। वर्षातून एकदाच आयोजित केली जाणारी ही मोहीम निसर्गाचा समृद्ध आणि रोमांचक अनुभव देते। राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात गवा, बिबट्या, अस्वल, सांबर, भेकर, रानडुक्कर, ससा अशा प्राण्यांचा वावर असतो। वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणं आणि नागरिकांना जंगलांचं महत्त्व पटवून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे।